मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सर्वांच्या खिशात 24 तास असते, पण ती हळूहळू आपला मेंदू कुरतडतीये. कधी असं झालंय का की तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी विचार केला, चला फक्त 5 मिनिटं रील्स बघतो आणि मग झोपतो, आणि अचानक घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 2 वाजलेत. आपण फक्त रील्स पाहत नाही, तर आपण एका अशा चक्रव्यूहात अडकलो आहोत जिथून बाहेर पडणं आपल्या मेंदूला अशक्य वाटतंय. पण तुम्हाला वाटतं का हे सगळं चुकून घडतंय? अजिबात नाही. यामागे मोठ्या कंपन्यांनी लावलेला एक असा डोकं फिरवणारा खेळ आहे, जो थेट तुमच्या मेंदूच्या कामावर ताबा मिळवतोय. आज आपण समजून घेऊया की हे रील्सचं वेड आपल्याला नक्की कसं लागतं आणि आपण नकळत एका अदृश्य व्यसनाचे गुलाम कसे बनतो. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. हे सगळं समजून घेण्याआधी आपल्याला एका रसायनाबद्दल जाणून घ्यावं लागेल, ज्याचं नाव आहे डोपामाइन. आपल्या मेंदूमध्ये हे एक बक्षीस देणारं रसायन म्हणून काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण काहीतरी चांगलं काम करतो, जसं की काहीतरी नवीन शिकणं किंवा कष्टाचं काम पूर्ण करणं, तेव्हा आपला मेंदू आपल्याला शाबासकी देण्यासाठी हे रसायन सोडतो, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. पण मोबाईलमधल्या कंपन्यांनी या नैसर्गिक आनंदाचा ताबा घेतलाय. जेव्हा तुम्ही एक रील वर सरकवता, तेव्हा तुमच्या मेंदूला एक नवीन सरप्राईज मिळतं. कधी एखादा जोक, कधी डान्स, तर कधी एखादी धक्कादायक बातमी. हे दर काही सेकंदाला मिळणारे धक्के तुमच्या मेंदूला इतका आनंदाचा शॉट देतात की तुम्हाला पुढचं रील पाहण्याची ओढ लागते. हे अगदी तसंच आहे जसं एखाद्या जुगार खेळणाऱ्या माणसाला त्या मशीनचं व्यसन लागतं. त्या मशीनमध्ये पुढच्या वेळी काय होईल या एका कुतूहलापोटी माणूस तिथून हलू शकत नाही. तसंच काहीसं इंस्टाग्राम तुमच्यासोबत करतंय. इंस्टाग्रामचा जो अल्गोरिदम आहे तो तुमच्याबद्दल तुमच्या घरच्यांपेक्षाही जास्त जाणतो. तुम्ही कोणत्या रीलवर किती वेळ थांबलात, तुम्हाला काय बघायला आवडतं, हे सगळं तो ट्रॅक करतो आणि तुम्हाला जे आवडतं तेच पुन्हा पुन्हा दाखवत राहतो. फेसबुकच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने स्वतः कबूल केलं होतं की त्यांनी हे ॲप्स अशा प्रकारे बनवलेलं आहे की ते माणसाच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेतील. तुम्ही पाहिलं असेल की रील पाहताना जेव्हा तुम्ही वरून खाली ओढता तेव्हा ते फिरतं आणि नवीन रील येतं. हे हुबेहूब जुगाराच्या मशीनसारखं डिझाईन केलं गेलंय. नवीन रीलमध्ये काय असेल ही उत्सुकताच आपल्याला तासनतास मोबाईल चिटकून ठेवते आणि या नादात आपण आपला सर्वात महत्त्वाचा वेळ फुकट घालवतो. या सगळ्याचा सर्वात वाईट परिणाम होतोय तो आपल्या एकाग्रतेवर, म्हणजेच एका जागी लक्ष टिकून ठेवण्याच्या शक्तीवर. तुम्ही कधी अनुभवलंय का की एखादं पुस्तक वाचायला घेतलं किंवा एखादी महत्त्वाची माहिती ऐकायला बसलात आणि अवघ्या 2 मिनिटातच तुम्हाला मोबाईल तपासावा वाटला? आजकाल माणसाची एकाग्र राहण्याची शक्ती एका लहान माशापेक्षा सुद्धा कमी झालीय, असं संशोधक सांगतायत. कारण रील्समध्ये दर 15 ते 30 सेकंदाला विषय बदलतो आणि आपल्या मेंदूला या झटपट आनंदाची सवय लागते. यामुळे जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात अभ्यास करतो किंवा कष्टाचं काम करतो, जिथे निकाल उशिरा मिळतो, तेव्हा आपला मेंदू लगेच कंटाळतो. आपल्याला कोणत्याही कामावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करणं कठीण जाऊ लागलंय, कारण आपल्या मेंदूला दर 30 सेकंदाला त्या डोपामाइनच्या डोसची सवय झालीय. मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम तर यापेक्षाही खूप गंभीर आहे. रील्समध्ये आपण लोकांचं फक्त चांगलंच आयुष्य पाहतो, त्यांचं फिरणं, हॉटेलिंग करणं आणि नेहमी हसणारे चेहरे. आपला मेंदू नकळत आपल्या साध्या आयुष्याची तुलना त्यांच्या त्या 15 सेकंदाच्या चकाचक आयुष्याशी करतो. आपल्याला वाटतं की जग किती पुढे गेलंय आणि मीच मागे राहिलोय. यातून नैराश्य आणि चिंतेचा जन्म होतो. आपण स्क्रीनवरच्या त्या खोट्या जगाला खरं मानू लागतो आणि स्वतःच्या प्रगतीबद्दल आपल्याला वाईट वाटू लागतं. त्यामुळे तरुण पिढीमध्ये आत्मविश्वासाची मोठी कमतरता निर्माण होत आहे. मग आता यातून बाहेर कसं पडायचं? सोशल मीडिया पूर्णपणे बंद करणं तर अशक्य आहे, तरी आपण काही साधे बदल नक्कीच करू शकतो. सर्वात आधी तुमच्या फोनमधील नोटिफिकेशन बंद करा, कारण फोन वाजला की मेंदूला ते डोपामाइनचा सिग्नल मिळतो आणि आपण कामातून विचलित होतो. दिवसाला रील्स पाहण्यासाठी एक ठराविकच वेळ ठरवून घ्या आणि त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात देऊ नका. एक जबरदस्त उपाय म्हणजे तुमचा फोन ब्लॅक अँड व्हाईट मोडवर टाका. जेव्हा रील्स मधले आकर्षक रंग गायब होतात तेव्हा तुमच्या मेंदूला ते पाहण्यात रस राहत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंटाळा यायला शिका. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हाच आपलं डोकं नवीन विचार करायला लागतं. कंटाळा टाळण्यासाठी लगेच मोबाईल काढण्याची सवय मोडून टाका. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की इंस्टाग्राम फुकट आहे असं आपल्याला वाटतं, पण खरं तर तिथे आपली सर्वात महागडी गोष्ट खर्च होतीये, ती म्हणजे आपला वेळ आणि आपली एकाग्रता. तुम्ही मोबाईल वापरता की मोबाईल तुम्हाला वापरतो याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. आपण तंत्रज्ञानाचे मालक व्हायचं की गुलाम हे आपल्याच हातात आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रील्स स्क्रोल कराल तेव्हा स्वतःला एकदा नक्की विचारा की हे पाहणं खरोखर गरजेचं आहे का? हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की पाठवा जो दिवसभर रीलमध्ये हरवलेला असतो. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.